राज्यातल्या अनेक शहरातल्या एटीएममध्ये सध्या खडखडाट आहे। कुठेही जा रोकड संपल्याची पाटी तुम्हाला दारावर पाहायला मिळते। यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। याच्याच निषेधार्थ पुण्यामध्ये शहर काँग्रेसतर्फे महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। पुण्यामध्ये राज्यभरातले विद्यार्थी शिकतात, त्यांना पालकांनी पाठवलेले पैसे मिळत नसल्याने त्यांना दैनंदिन व्यवहार करणं अवघड झाल्याचं महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। रिझर्व्ह बँकेकडून बँकांना रोकडेचा कमी पुरवठा होत असल्याने ही टंचाई निर्माण झाली असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्वरित कॅशचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांमधून होते। 15 दिवस ते एटीएमच्याकडे कुणी फिरकत नाही आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस होरपळून निघालेत, विद्यार्थी होरपळून निघालेत। म्हणून आम्ही या ठिकाणी या एटीएमचा दशक्रियाविधी या ठिकाणी संपन्न केलेला आहे। या माध्यमातून आम्ही जनजागृती करून या सरकारचे डोळे उघडण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो।